सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकमधील श्लोक क्रमांक 172चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 172 असा आहे. पुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. काही शब्दांचे अर्थ पाहूया आपण. पहिल्या चरणात शब्द आहे स्फुरे. स्फुरेचा अर्थ आहे स्फुरण पावणारी. दुसरा अर्थ आहे स्फुरलेली. स्फुरण पावणारी आणि स्फुरलेली असा त्या स्फुरेचा अर्थ आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्याचा अर्थ आहे अज्ञान. दुसऱ्या चरण शब्द आहे याच्या विरुद्ध सुविद्या, म्हणून सुविद्याचा अर्थ आहे ज्ञान. अविद्या म्हणजे अज्ञान आणि सुविद्या म्हणजे ज्ञान. दुसरा अर्थ आहे सद्विद्या. सद्विद्या. तिसरा चरण शब्द आलेला आहे मुळी. मुळी म्हणजे मूळची, मुळातली. मुळीचे अर्थ आहेत मुळीची, मूळची, मुळातली. दो रूपे. दो रूपे म्हणजे दोन वेगळ्या रूपात. दोन वेगळ्या रूपात. चौथ्या चरण शब्द आलेला आहे सस्वरूपी. सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपात, स्वस्वरूपात. दोन अर्थ आहेत. सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपात, स्वस्वरूपात. आणि शेवटी शब्द आहे मिळाली. याचा अर्थ आहे एकरूप झाली, रमली. मिळाली म्हणजे एकरूप झाली, रमली. समर्थ सांगतात विषय सुखाच्या ठिकाणी जी कल्पना स्फुरण पावते ती अविद्या म्हणजे अज्ञान होय, आणि परब्रह्माविषयी ब्रह्म जाणण्यासाठी जी कल्पना स्फुरण पावते ती सुविद्या म्हणजे ज्ञान होय. वास्तविक मुळामध्ये कल्पना ही एकच आहे, पण ती दोन रूपे घेऊन आली आहे. एक आहे अविद्या आणि दुसरं रूप आहे सुविद्या. म्हणून विवेक धारण करून माणसाने आपले मन विषय चिंतनातून काढून ब्रह्मस्वरूपात, ब्रह्मचिंतनात रमवले की कल्पनासुद्धा स्वस्वरूपात म्हणजे ब्रह्मस्वरूपात रमते, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात विषय सुखाच्या ठिकाणी जी कल्पना स्फुरण पावते ती अविद्या म्हणजे अज्ञान होय, आणि परब्रह्माविषयी ब्रह्म जाणण्यासाठी जी कल्पना स्फुरण पावते ती सुविद्या म्हणजे ज्ञान होय. वास्तविक मुळामध्ये कल्पना ही एकच आहे, पण ती दोन रूपे घेऊन आली आहे. एक अविद्या आणि दुसरं रूप आहे सुविद्या. म्हणून विवेक धारण करून माणसाने आपले मन
विषय चिंतनातून काढून ब्रह्मस्वरूपात ब्रह्मचिंतनात रमवले की कल्पनासुद्धा स्वस्वरूपात म्हणजे ब्रह्मस्वरूपात रमते, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते. असा श्लोकाचा आपल्या थोडक्यात अर्थ सांगता येईल. या श्लोकाचा विषय खरं तर सोपा आहे, म्हणून कोणी कल्पनासुद्धा करू नका की मला समजणार नाही. फक्त आपण जेवढं आपण ऐकणार आहे तेवढं आपण लक्षपूर्वक ऐकलं की आपल्याला विषय समजेल. मनात कल्पना पण करायची नाही की अवघड आहे, मला समजणार नाही. कारण हा सर्व कल्पनेचा खेळ आहे. आपल्याला आता अभ्यास करताना लक्षात येईल. मानवी जीवनामध्ये मनाला विशेष स्थान आहे. कारण द्वैत आणि अद्वैत, ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया इत्यादी गोष्टींची कल्पना मनच निर्माण करते. मायाच मनाला उत्पन्न करते. म्हणून मायेप्रमाणे आपले मनसुद्धा मिथ्या आहे. आपण जो अभ्यास करतो परमार्थाचा, आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे की माया जी आहे ती माया मिथ्या आहे. कारण माया शब्दाचा अर्थ आहे जी नाही ती. शब्द संस्कृत आहे तो. मायामध्ये 2 अक्षर नाहीत, ते 2 शब्द आहेत. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. म्हणून मायाचा अर्थ काय झाला? जी नाही ती. मग जी नाही ती सत्य कशी असेल? म्हणून मायात मुळात कशी आहे? मिथ्या आहे. आणि मायेप्रमाणे आपले मनसुद्धा मिथ्या आहे. कारण मायात मनाला उत्पन्न करते. आपले मनच संकल्प आणि विकल्प करते. मग संकल्प आणि विकल्प काय आहे ते आपण समजून घेऊ. मन जेव्हा ब्रह्माची कल्पना करते तेव्हा ती कल्पना खरी असते. तिला संकल्प म्हणतात. आणि तेच मन जेव्हा मायेची कल्पना करते तेव्हा ती खोटी असते. तिलाच विकल्प म्हणतात. ब्रह्म आणि माया, संकल्प व विकल्प हा द्वैताचा घोटाळा आहे. हा द्वैताचा घोटाळा आहे. आणि हा घोटाळा कोण निर्माण करतं? तर आपले मनच याबद्दल घोटाळा निर्माण करते. एकीकडे ब्रह्माचे ज्ञान आणि दुसरीकडे मायेचे पण ज्ञानच असते. जे मन म्हणून आहे त्या मनाच्या द्वारेच संकल्प विकल्पाची सृष्टी जन्माला येते. संकल्प विकल्प आपल्या मनातच जन्माला येतात. मग हे मन आपण पाहिलं आत्ता, ते मनच मुळात खोटे आहे असे समर्थ सांगतात. कारण मनच नाहीसे झाल्यावर साक्षी रूपाने पाहायला कोणी उरतच नाही. मन खोटे काय त्याचं कारण दिलेलं आहे. मनच नाहीसे झाल्यावर साक्षी रूपाने पाहायला कोणी उरतच नाही. माया ही मनाची जननी आहे. कल्पना मायेचे मूळ आहे. कशी संगती आहे बघा. माया मनाची जननी आहे आणि कल्पना मायेचे मूळ आहे. म्हणून मानवी मन देखील कल्पनामय आहे. कारण मन ही सुद्धा कल्पनाच आहे. मनाला दाखवा म्हटले तर दाखवता येत नाही. पाहूया म्हटले तर पाहता येत नाही. म्हणून मन ही सुद्धा कल्पनाच आहे. परंतु तरीही मायेच्या, अविद्येच्या म्हणजेच अज्ञानाच्या क्षेत्रात सर्व ठिकाणी मायेचे
कल्पनेचे साम्राज्य चालते. मायेच्या, अविद्येच्या म्हणजेच अज्ञानाच्या क्षेत्रात सर्व ठिकाणी कल्पनेचेच साम्राज्य चालते. देहबुद्धीच्या मनाला म्हणजे जे देहबुद्धीला चिकटलेले आहेत त्या देहबुद्धीच्या मनाला हे सर्व दृश्य जगत खरे वाटते. पण याचा शुद्ध तर्काच्या आधारे विचार केला तर अशाश्वत म्हणून हे दृश्य जगतच खोटे ठरते. देहबुद्धीच्या लोकांना जगत खरे वाटते, पण आपण जर विचार केला तर्काच्या आधारे तर हे विश्व कसं आहे, अशाश्वत आहे. त्यामुळे जे दृश्य जगत आहे ते देखील खोटंच आहे. मग हे दृश्य जगत मायामय आहे, मायेने व्यापलेलं आहे आणि शुद्ध ब्रह्म शाश्वत असून मायेच्या पलीकडे आहे. शुद्ध ब्रह्म शाश्वत असून मायेच्या पलीकडे आहे अशी कल्पना करून मन खुणेनेच दोन्हींचे अस्तित्व मानते, दोन्ही गोष्टींचं अस्तित्व मानते. कशाचं? मायेचे पण आणि ब्रह्माचे पण अस्तित्व मानणारं आपलं मनच आहे. म्हणून स्वामीजी सांगतात, दृश्य जगातील विषय सुखाच्या ठिकाणी स्फुरण पावणारी कल्पना म्हणजे अविद्या अर्थात अज्ञान होय. आणि परब्रह्माविषयी ब्रह्म जाणण्यासाठी जे स्फुरण पावते त्या कल्पनेलाच ज्ञान म्हणतात. समर्थांच्या भाषेत तीच सुविद्या आहे, म्हणजेच सद्विद्या आहे. आणि हीच गोष्ट समर्थ या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून सांगतात. पुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. ब्रह्म हे कल्पनेरहित आहे. आपण आत्ता पाहिलं कल्पनेच्या पलीकडे आहे. ब्रह्म हे कल्पनेरहित आहे हे सत्य ज्ञानी पुरुष स्वानुभवाने जाणतात. जे संत महात्मे आहेत त्यांना या ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे. नुसतं झालं नाही, त्यांनी अनुभवलेलं आहे, म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने तेच ब्राह्मण आहेत. ब्राह्मण म्हटल्यानंतर आपण जे मनामध्ये कल्पना केलेली आहे 4 वर्णातला पहिला वर्ण तो नाही. ब्राह्मणाची व्याख्या केली आहे, ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा. जे ब्रह्म जाणतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. आणि म्हणून संत जे आहेत त्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, ते ब्रह्माला जाणतात, म्हणून तेच ब्राह्मण म्हटले पाहिजे. शुद्ध ब्रह्म जे आहे ते मन आणि बुद्धी यांच्या आटोक्याबाहेरचे आहे. शुद्ध ब्रह्माबद्दल मनाला आणि बुद्धीला देखील कल्पना करता येणार नाही. ते कल्पनेच्या पलीकडचे आहे, कारण तेथे मन पोचू शकत नाही, बुद्धी पण पोचू शकत नाही. शुद्ध ब्रह्मापर्यंत आपले मन आणि बुद्धी पोचू शकत नाही. त्या ब्रह्माचा साक्षात्कार घेतला म्हणजे मग खरोखरीच द्वैत शिल्लक राहत नाही. माया म्हणजे द्वैत आहे. ब्रह्माचा साक्षात्कार घेतल्यानंतर द्वैत शिल्लकच राहत नाही. द्वैताचे भान जोपर्यंत असते, म्हणजे आपण जोपर्यंत द्वैत बुद्धीवर असतो तोपर्यंत ब्रह्माचा आपल्याला अनुभव येत नाही. आणि या उलट ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लकच राहत नाही. द्वैत आणि अद्वैत यासुद्धा शेवटी कल्पनाच आहेत, कारण
त्या मनात निर्माण होतात आणि मनाला भासतात. या कल्पनेसुद्धा दोन प्रकार आहेत. कल्पनेचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे चांगली कल्पना आणि दुसरा प्रकार आहे वाईट कल्पना. मग आपण बघूया चांगली कल्पना कशाला म्हणतात, वाईट कल्पना म्हणजे काय. तर चिंता, भय, हीनपणाची, दीनपणाची, कमीपणाची भावना, पुढे काय होईल याची सतत काळजी, आळशीपणाची मनोराज्ये, या सगळ्या वाईट कल्पना आहेत. आणि याच्या विरुद्ध ईश्वराविषयी श्रद्धाभाव, निर्भयता, इतरांबद्दल सतत चांगलेपणाची भावना, आशावादी वृत्ती, यशाची खात्री, यासारख्या सगळ्या चांगल्या कल्पना आहेत. म्हणून विषयांच्या, विषयसुखाच्या ठिकाणी स्फुरणारी कल्पना जी अविद्या आहे ती वाईट कल्पना आहे, कारण ती अशुद्ध आहे. वाईट कल्पना देहबुद्धी नुसती निर्माणच करीत नाही, तर आपल्या मनाला आकुंचित करतात. वाईट कल्पनेने पहिले भाग म्हणजे देहबुद्धी निर्माण होते, पण एवढंच नाही तर आपले मन आकुंचित करतात. वाईट कल्पना मनुष्याला जन्ममरणाच्या प्रवाहात पाडतात, संसाराच्या चक्रात अडकवतात. तर परब्रह्माविषयी, ब्रह्म जाणण्याच्या ठिकाणी स्फुरणारी कल्पना शुद्ध आहे. अशी कल्पना मनुष्याच्या जन्ममृत्यूच्या प्रवाहाचे निवारण करून त्याला तारतात म्हणजे मुक्ती मिळवून देतात. आणि या चांगल्या कल्पना आत्मबुद्धी पोचतात, आपले मन मोठे करतात, विशाल करतात. असे कल्पनेचं साम्राज्य आहे. कल्पनेचं सामर्थ्य असे आहे की कल्पना मायेचे निवारण करते. कल्पना चांगली आणि वाईट कशी आहे आपण पाहिलं थोडक्यात. अजून पुढे समर्थ काय सांगू इच्छितात आपण त्याचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, कल्पनेचे सामर्थ्य असे आहे की कल्पना मायेचे निवारण करते, माया घालवते, मायेचा नाश करते. आणि कल्पना ब्रह्माची स्थापना करते. पुढे म्हणतात समर्थ, संशय करणारी कल्पना, संशय निर्माण करणारी कल्पना आणि संशय नाहीसा करणारी सुद्धा कल्पनाच आहे. कल्पना बंधन निर्माण करते आणि कल्पनाच आपल्याला समाधान देते. इतकेच नाही तर ब्रह्माचे, आत्मस्वरूपाचे चिंतन करण्याची कला आपल्याला कल्पनाच शिकवते. कल्पनाच द्वैत निर्माण करते. खरं पाहिलं तर मी बद्ध आहे म्हणजे मी बंधनात आहे आणि मी मुक्त आहे, या दोन्ही अवस्था कल्पनेच्या योगानेच अनुभवास येतात. आपल्या अंतर्यामी वास करणारी कल्पना, आपल्या अंतरंगात वास करणारी राहणारी कल्पना जर शबल असेल, शबल म्हणजे अशुद्ध असेल, जर ती देहबुद्धीला आणि अविद्येला धरून असेल, तर जे विश्व मुळातच नाही, जे दृश्य जगत मुळातच नाही, ते आपल्याला अनुभवायला येते. कधी जर कल्पना देहबुद्धीला धरून असेल तर. पण तीच कल्पना
एकांतात बसून निर्मळ केली तर दृश्यरहित असलेले निर्मळ स्वरूप आपल्या अनुभवास आणून देते. कल्पना मोठी विलक्षण आहे. आत्ता या क्षणी संकटाची आठवण करून ती काळजी उत्पन्न करील तर लगेच ते विसरून आपलं मन स्थिर करील, पण पुढच्या क्षणी लगेच ती आश्चर्य करू लागेल. एखाद्या क्षणी कल्पनेची अवस्था अशी असते की तिला अगदी स्वच्छ ज्ञान होते, पण दुसऱ्या क्षणी लगेच ती वृत्ती लोपून जाते आणि कल्पनाच अज्ञान धारण करते. कल्पनाच आपल्या जन्माचे मूळ कारण आहे. भक्तीचे फळ पदरात टाकणारी कल्पनाच आहे. इतकेच नाही तर शेवटी मनुष्याला मोक्ष मिळवून देणारी जर कोणी असेल तर ती कल्पनाच आहे. समर्थ सांगतात, कल्पनेमध्ये अचाट सामर्थ्य साठवलेले आहे. जर ती दृश्याकडे वळली तर प्रपंचात दुःख भोगायला लावते, पण जर ती अदृश्य स्वस्वरूपाकडे वळली तर आत्मिक समाधान देते. अदृश्यामध्ये विहार करणारी कल्पना शुद्ध आणि दृश्यामध्ये लोळणारी, दृश्यात वावरणारी कल्पना शबल किंवा अशुद्ध समजावी. समर्थ सांगतात, कल्पना परमार्थ साधनात गुंतवली तर समाधान प्राप्त करून देते, आणि तसे नाही केले तर कल्पनेमुळेच माणसाची अधोगती होते. म्हणून या संपूर्ण विश्वरचनेचे मूळ जर कोणी असेल तर ती सुद्धा कल्पनाच होय. ती मुळासकट उपटून टाकली तर ब्रह्मप्राप्तीला उशीर लागत नाही. शुद्ध ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊन प्रज्ञा स्थिर झाली की कल्पना पराभूत होते, किंबहुना ती नाहीशीच होते. कधी ज्या वेळेला शुद्ध ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन आपली प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर झाल्यानंतर, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर कल्पनेचा नाश होतो. सूर्याच्या समोर जसा अंधार टिकत नाही, त्याचप्रमाणे खऱ्या शुद्ध ब्रह्मज्ञानापुढे खोट्या कल्पनेचे कोडे टिकत नाही. त्याचप्रमाणे खऱ्या शुद्ध ब्रह्मज्ञानापुढे खोटी कल्पना टिकू शकत नाही. सूर्याच्या उजेडाने अंधाराचा नाश होतो, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने कल्पना नाश पावते, आणि कल्पना नाश पावल्यानंतर द्वैताचे भान आणि चिंतन या दोन्ही गोष्टी आपोआप नाहीशा होतात. कल्पनेचा नाश झाल्यानंतर द्वैताचे भान आणि द्वैताचे चिंतन जे आपलं चालू आहे, त्या दोन्ही गोष्टी आपोआप नाहीशा होतात. ज्याप्रमाणे जनावराचा उपयोग करून जनावर पकडावे किंवा आकाशातून येणारा बाण बाणाने तोडावा, त्याप्रमाणे स्वामीजी सांगतात, कल्पनेनेच कल्पना नाहीशी करावी. कल्पना शुद्ध केली की अशुद्ध कल्पना नाहीशी करता येते. मग शुद्ध कल्पना
अशुद्ध कल्पना आपण पुन्हा पाहूया. जी कल्पना अद्वैतात रमते ती शुद्ध कल्पना आणि जी द्वैतात रमते ती अशुद्ध कल्पना होय. अद्वैत द्वैत आपण अभ्यास करत असल्या कारणाने जास्ती विषय चांगली आवश्यकता नाही. जी कल्पना अद्वैतात रमते तिला शुद्ध म्हटलेलं आहे आणि जी द्वैतात रमते तिला अशुद्ध म्हटलेलं आहे. एकच एक ब्रह्म सत्य आहे असा खात्रीपूर्वक निश्चय होणे हा शुद्ध कल्पनेचा भावार्थ आहे. एकच एक ब्रह्म सत्य आहे असा खात्रीपूर्वक निश्चय होणे हा शुद्ध कल्पनेचा भावार्थ आहे. एकदा अशुद्ध कल्पना नाहीशी झाली की मग केवळ शुद्ध कल्पना तेवढी शिल्लक राहते. आता प्रश्न असा आहे की आपली कल्पना शुद्ध झाली आहे हे कसे ओळखायचे? तर स्वामीजी सांगतात, कल्पना शुद्ध असण्याची खूण अशी आहे की ती स्वतः निर्गुण स्वरूपात निरंतर स्थिर राहते. ती स्वस्वरूपाचे कधीही आणि केव्हाही विस्मरण होऊ देत नाही. स्वस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे अखंड अतूट अनुसंधान म्हणजे स्मरण हीच शुद्ध कल्पनेची मुख्य खूण समजावी. स्वस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे अखंड अतूट अनुसंधान म्हणजे स्मरण हीच शुद्ध कल्पनेची मुख्य खूण समजावी. सदैव स्वस्वरूपी लीन द्वैतमय दृश्य जगताचे संपूर्णपणे विस्मरण आणि अद्वितीय ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तीन गोष्टी जेथे आढळतात ते शुद्ध कल्पना आहे हे खात्रीने समजावे. त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत आपण पुन्हा ऐकू. सदैव स्वस्वरूपी लीन द्वैतमय दृश्य जगताचे संपूर्णपणे विस्मरण आणि अद्वितीय ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तीन गोष्टी जेथे आढळतात ते शुद्ध कल्पना आहे हे खात्रीने समजावे. शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करते, शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करते तेच आपले स्वस्वरूप आहे, तेच आपले आत्मस्वरूप आहे. त्या स्वस्वरूपाची कल्पना करू लागलो, आपण आत्मस्वरूपाची कल्पना करू लागलो की आपण तद्रूपच होऊन जातो. म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो. स्वस्वरूपाशी तद्रूप होऊन आत्मसाक्षात्कार झाला की एका आत्मस्वरूपाशिवाय इतर काहीच सत्य नाही असा निश्चय होतो. स्वस्वरूपाशी तद्रूप होऊन आत्मसाक्षात्कार झाला की एका आत्मस्वरूपाशिवाय इतर काहीच सत्य नाही असा निश्चय होतो. आपण आत्तापर्यंत असे चिंतन केले की वास्तविक मुळामध्ये कल्पना ही एकच आहे, पण ती दोन रूपे घेऊन आली आहे, शुद्ध आणि अशुद्ध, चांगली आणि वाईट. म्हणून विवेक धारण करून माणसाने आपले मन विषय चिंतनातून बाहेर काढून ब्रह्मस्वरूपात आत्मचिंतनात रमवले की कल्पनासुद्धा स्वस्वरूपात रमते. म्हणजे
ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होते. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून सांगतात, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.